अदानी अंबानींवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका। अध्यक्षांनी मनाई केल्यावर सभागृहात गदारोळ। अग्निवीर योजनेवरून देखील टीकास्त्र। पुण्यातल्या पुरावरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। एकाही शहरात नियोजन नाही, नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण? राज ठाकरेंचा सवाल। पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकता नगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती। अमित शहांनी वचन देऊनही आनंदराव अडसूळांना राज्यपाल केलं नाही। मुलगा अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केली नाराजी। शहा फडणवीसांमुळे 2 ते 3 वेळा माघार घेतल्याची सलही बोलून दाखवली। वायव्य मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाचं समन्स। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। वायकरांचा विजय रद्द करण्याची अमोल कीर्तीकर यांची याचिका। देवेंद्र फडणवीसांनी पवार, आदित्य, उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला। अनिल देशमुखांचा आरोप। मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्र पाठवल्याचा पुन्हा दावा। अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्ये यांच्याकडून प्रत्युत्तर। समित कदमचे आदित्य आणि शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होणार। सुप्रीम कोर्टाच्या 4ही गटांना नोटिसा। आमदार झाल्यावर पंकजा मुंडे भगवानगडावर। हजारो कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। पंकजा म्हणाल्या मोडेन पण वाकणार नाही। अजित पवारांसोबतच राहणार। मुलांना काही सांगितलं तरी मी फक्त दादांसोबत। नरहरी झिरवाळ यांचा निर्वाळा। सुनील तटकरेंकडून लगेचच झिरवाळांची उमेदवारी जाहीर। ऑलिम्पिकमध्ये नेमबाज रमिता जिंदालकडून निराशा। 10 मीटर एअर रायफलमध्ये 7व्या स्थानी। मनु भाकर आणि सरबजोत सिंग मात्र कांस्य पदकाच्या लढतीसाठी पात्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।